हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही उठलोय आणि आता आम्ही चाललोय. पार्लेजी बिस्किट आहे हातामध्ये. काय माहिती इकडे जायचं का तिकडे जायचं. आता आम्ही चहा पिणार आणि वर चालत जाणार आहोत आम्ही. हा, आता इथे नाश्ता वगैरे अजून 6च वाजलेत. एवढा काय नाश्ता वगैरे काय अवेलेबल नाहीये. तर आम्ही चहा बिस्किट खाणार आणि जाणार. आम्हाला इथेच दम भरलाय. अजून सुरुवात पण नाही झाली. सुरुवात नाही झाली. आज फर्स्ट टाइम चढणार आहे ती रायगड. हो, खूप वर्षांनी म्हणजे 12 वर्षांनी ट्रॅकिंग करणार आहे बाबा. ट्राय करणार चढायचं. फायनली आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलोय. बघू शकता आताच आम्हाला दम भरलाय. चलो 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 चलो. तर आम्ही गड चढायला सुरुवात केली आणि इथेच आमचे हापाहापी झाले. मी थकले, हे लोक नाही थकली आहेत, पण मी थकली आहे. आणि तुम्ही खाली बघू शकता इथूनच जवळून कसा व्ह्यू आहे तो. नाही तर उशीर आपल्याला ऊन लागेल माहित आहे का. मग टाइमपास करायचा नाही. चला बाबा, बघा इथे जाल खाली. हो काका, 30ला जाय की 40ला काय? 2 घेतो. आम्ही काट्या कुठेतरी ठेवू, परत घेऊन जाऊ. ए काठी खूप कम्फर्टेबल आहे का. काट्या खूप फुकट भेटतात आणि ते विकत घेतले काट्या. मी घेतले, 2 घेतल्या आम्ही काट्या. काठी जरा कम्फर्टेबल होत चढाय ना वरती. सपोर्ट मिळतो. सोनू कुठे आहे? सोनू तर आपली दमली भरपूरच. होय सोन्या, चल चल चल, दमायचं नाही, चल पटापट. जाऊ द्या, तोंडला ठेवली मागेच. वर चढणार, जाऊ दे, ऊन झालं की चढू. ती नाही येत आहे. आपण जाऊ. दिवसना पण खूप दमली. कसं आहे रायगडचा थरारक अनुभव. रायगड आपल्या मातीतला आहे. आय थिंक माझ्या मातीतला आहे. तरी पण कधी न आलेलो आम्ही. कसं वाटतं यश ना? अजून भरपूर लांब जायचं आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. चला फटाफट. त्या झेंड्या पण नाही. एनर्जी बूस्ट. चला चला चला, थांबायचं नाही. चला चला चला, लास्ट स्टेप. काय आलं सोनू? हा होय सोनू, काय आलं? स्कूलमध्ये करायला कसं वाटतं?
छत्रपती शिवाजी महाराज की जय सच्चा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. फायनली आम्ही वरती चढलोय. बस का 2000 पायऱ्या. नंबरला किती 2000 पायऱ्या. हा ते बोर्ड लावलं तेव्हा दिलेलं 1500 अजून 800 बाकी आहेत म्हणजे 2300 ना. तर आता आम्ही आलोय वरती आणि आम्ही गाईड घेतलाय. ह्यासाठी गाईड घेतलाय की आपल्याला एवढी काही माहिती नसते ह्याच्याबद्दल, त्याच्यामुळे आम्ही गाईड घेतलाय ताकी आम्हाला माझ्या सोनूला ते माहिती पडेल. त्यासाठीच तर आम्ही आलो इथे. तर चला इतिहास बघायला भेटेल, ऐकायला भेटेल आणि खरं ते सांगतात तेव्हा डोळ्यामध्ये पाणी भरतं माझ्या खरं डोळ्यात पाणी भरले. छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा विजय असो. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय. नमो पार्वते पतये हर हर महादेव. गडावरती मी आपल्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो. गडावरती माझी एक ओळख करून देतो. माझं नाव मंगेश शिंदे. याआधी आपण गड पाहिला असेल किंवा नसेल, आज गड हा प्रत्यक्षात पाहतोय. पण गड पाहत असताना आपल्याकडे असणारा कचरा हा कचरा पेटीमध्ये टाकायचा आहे, जेणेकरून आपला गड स्वच्छ आणि सुंदर राहील याची आपल्याला काळजी घ्यायची. आज आपण गडावरती चालत आलात. ही गडाची समोरची बाजू आहे. 2000 पायऱ्या आहेत. 3.5 किलोमीटरचं अंतर पार करून आपण गडावरती आलो. जे आपले शिवभक्त गडावरती रोपवे प्रकल्पाने येतात, ही गडाची मागची बाजू आहे. 96 साली रोपवे प्रकल्प झाला. पायथा ते महाता गडाची हाईट आहे 1375 फूट आणि समुद्री सपाटीपासून गडाची उंची ही 2851 फूट आहे. गडाचं टोटल क्षेत्रफळ खालून ते वरपर्यंत हा गड 1200 एकर आहे. पूर्ण गड बघायचा म्हटला तर 2 ते 3 दिवस कमी पडतात, एवढा हा मोठा गड आहे. गडाला पॉइंट आहेत, वास्तू आहेत 45 पॉइंट. त्यातील गडाचा वरचा पठारभाग हा 100 एकर आहे, ज्यामध्ये 350 इमारती, 11 तलाव, 84 लहान टाकेत पाण्याचे. आज आपण गडाचा बाल्य किल्ला बघणार आहोत. बाल्य किल्ला म्हणजे काय, तर गडातील महत्वाचं ठिकाण, सुरक्षित ठिकाण याची आज आपण माहिती घेतो. या गडाचं इतिहासामध्ये जुनं नाव रायरीचा डोंगर होता. याला रायरी म्हणून ओळखायची त्या काळी. पण हा डोंगर त्या काळी मोऱ्यांकडे होता. मोरे मराठी होते, पण चाकरी आदिलशाहीकडे करायची आणि आदिलशाहीने मोऱ्यांच्या ताब्यात हे जावळी खोरे ठेवलं होतं. पण नेमकं जावळी खोरं येतं कुठं, तर प्रतापगड आपण पाहिला असेल. प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते गडाच्या उत्तरेस कोकण दिवा, खालचं हे जे काही पूर्ण भूभाग आहे ते जावळी खोर आहे. आणि या जावळीवरती वर्चस्व त्या काळी हे मोऱ्यांचं होतं. छत्रपती शिवरायांनी हे जावळी खोरं स्वराज्यामध्ये जिंकून घेतलं 15 मे 1656 मध्ये. राजाने प्रथम हा डोंगर पाहिला आणि गड पाहता क्षणी आपल्या राजांच्या तोंडून निघणारे काही उद्गार वाक्य आहेत की राजा कासा जावळी पाहता गड हा बहुत चकोड आहे. चौथारी पहा गडाचे कडे ताशिलाप्रमाणे गाव दीडगाव उंच. प्रजन्य काळी या कड्यावर गवत उगवत नाही. दोंडा ताशीव एकच. दौलतबाद दशगुण उंच. आयशे देखणे राजे संकृष्ट झाले आणि बोलले की तख्तास जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे या गडाची निवड राजधानीसाठी केलेली आहे. कारण गडाच्या चारही बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, पण कुठलाही डोंगर या गडाला जोडून नाहीये. हा एक स्वतंत्र डोंगर आहे जो एकाच खडकापासून तयार झालाय. शिवाय गड हा कोकणामध्ये येतो, म्हणजे दर्या किनारा जवळ, समुद्री किनारपट्टी जवळ, त्याच्यावरती लक्ष आपलं राहील. या दृष्टिकोनातून गडाची निवड राजधानीसाठी केलेली आहे. रायरीवरून नामकरण या गडाचं श्रीमान रायगड केलं. गडाची बांधकाम 14 वर्ष चालू होतं. 1656 ते 70 पर्यंत या गडाची बांधकाम चालू होती. 14 वर्षात गडावरती बांधलं काय, तर 350 इमारती, 11 तलाव, 84 टाक्या. पण आज आपल्याला प्रश्न पडतो की गडावरती बांधकाम केली, जो दगड आहे हा त्या काळी आणला कुठून. तर गडावरती अशी 11 तलाव, 84 टाक्या खोदल्या
आणि ज्यातून काही निघणारा दगड हा गडाच्या बांधकामाला वापरला. म्हणजे पिण्याकरता पाणी झालं आणि बांधकामाला दगड झाली. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना त्या काळची. आज आपण बांधकाम जोडण्यासाठी रेत्या आणि सिमेंट याचा वापर करतो. त्या काळी बांधकाम जोडण्यासाठी चुना, गुळ आणि शिसा वापरलाय. त्यामुळे या गडाचं बांधकाम हे मजबूत आहे. आज आपण ज्या गडावरती इमारती पाहतो या त्या काळी बंदिस्त होत्या. याच्यावरती छत काय होतं तर आतमध्ये लाकडी कॉलम्स होते, चौपाकी छत होतं, वरती मातीची कवलं, पैठणी कापडं, मखमली गोंडे आणि मशाल. काय या गडाचं वैभव असेल याची कल्पना करा. हे वैभव इंग्रजाने 10 मे 1818 गडाच्या मागच्या बाजूला पोटल्याचा डोंगर आहे. ज्या डोंगरावरून तोफेचा भडीमारा करून गडाचं पहिलं दारू कोठार फोडलं, जिथे तोफेचे दारुगोळे स्टोअर केले जायचे. इतिहास नोंदणीप्रमाणे आपला हा गड 11 ते 12 दिवस जळत होता. म्हणजे असणार लाकडी सागवान हे पूर्णपणे जळून गेलं. आज पाहतो काय आपण तर दगडी बांधकाम आणि वीट बांधकाम याहून कल्पना करायची आहे की गडाचं वैभव हे त्या काळे होतं कशा प्रकारे. आता इथून पुढे आपण गड दर्शन करता सुरुवात करूया. आपण गडावरती चालत आलो. पायी येताना आपल्याला चित दरवाजा, नाणे दरवाजा, खूप लढा बुरुज, अंधार लेण्या आणि मुख्य म्हणजे गडाचा महादरवाजा बघायला मिळतो जो गोमुखी आकाराचा आहे. जय आणि विजय बुरुज आहेत. समोर आपण पाहतोय हत्ती तलाव. हत्तीनं आंघोळी करण्यासाठी पिण्यासाठी पाणी हत्ती तलावातील पाण्याचा वापर केला जायचा. आता आपण तीर्थ गंगासागर पाहण्यासाठी पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय. नमो पार्वते पते हर हर महादेव. आता आपण समोर जे तलाव पाहतोय या तलावाचं नाव आहे तीर्थ गंगासागर. आपल्या राजांच्या राज्याभिषेकासाठी काशीचे गागाभट्ट यांनी जे काही 7 नद्यांचं पाणी आणलं होतं, अभिषेक होऊन जे काही पाणी उरलं होतं ते उरलेलं पाणी या तलावामध्ये सोडलेलं आहे. म्हणून या तलावाला इतिहासामध्ये तीर्थ गंगासागर असं म्हटलेलं आहे. तलावाची खोली ही 32 फूट आहे. येणारे शिवभक्त या तलावातलं पाणी पितात कारण पिण्याचं पाणी आहे. एक कविता आहे की गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सप्त समुद्राचे पाणी, जल हे झाले तीर्थांची घर, नाव तयाचे तीर्थ गंगासागर, नाव तयाचे तीर्थ गंगासागर. आता आपण जे मनोरे आहेत ज्याची माहिती आपण त्या ठिकाणी जाऊन घेणार आहोत. पण समोर हा जो इकडे पुढे गेलेला आपल्याला जो कडा दिसतोय हा पश्चिमेचा कडा हिरकणीचा बुरुज आहे. म्हणजे आपण गडाच्या पश्चिम बाजूने सुरुवात केली गड वर चढण्यासाठी. पाणी आपण पिऊ शकतो. हो पितात. छान आहे पाणी. हे पश्चिमेचा कडा हिरकणीचा बुरुज ज्याची माहिती आपण पुढे घेणार आहोत. आता आपण मनोरे या वास्तूची माहिती त्या ठिकाणी जाऊन घेऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय. नमो पार्वते पते हर हर महादेव. फायनली आम्ही चाललो होतो हिरकणी कड्यावर. हिरकणी कड्यावर जायचंय ना हो? तिकडे आतमध्ये आहे, ते खूप लांब होईल सर. आपल्याला एक 1.5 तास लागेल, पाऊण तास जाऊन येऊ. ओके ठीक आहे चल. पुढे आपण जे टोक पाहतो ज्या टोकावरती आपला भगवा ध्वज आहे हे उत्तरेकडील टकमक टोक. ज्या टोकाचा वापर छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेब यांना दर्शन घेण्याकरता राजे त्या टकमक टोकाचा वापर करायचे. कारण आऊसाहेबांचा वाडा हा पाचडगाव या ठिकाणी आहे आणि तो वाडा टोकावरतून अगदी स्पष्ट दिसतो. मग राजे त्या टोकाचा वापर आऊसाहेबांना दर्शन घेण्यासाठी करायचे. मात्र शंभूराजेने त्या टोकाचा वापर केला कडेलोट म्हणून. जो कोणी स्वराज्यद्रोह करेल असा गुन्हेगार असेल त्याला पोत्यात भरायचं, त्या टकमक टोकावरतून कडेलोट केला जायचा. हे उत्तरेकडील टकमक टोक आहे. समोर या 2 इमारती आपण पाहतो. या दोन्ही इमारती त्या काळामध्ये एकावर एक अशा 7 मजली होत्या. लाकडी दगडी बांधकाम होतं. याच्या आतमध्ये काळ दिव्याचे दिवे, पैठणी कापडं, मखमली गोंडे आणि याच्या आतमध्ये कारंजे फाउंटन उडवलं जायचं. ही गडाची समोरची बाजू आहे. राजधानीची शोभा वाढवण्यासाठी हे टावर या ठिकाणी उभे आहेत. समोर जो आपण पाहतो हा विजय स्तंभ आहे. स्वराज्यामध्ये एखादा गडकिल्ला जिंकला, विजय प्राप्त केला की 7व्या मजल्यावरती
भगवा ध्वज फडकवला जायचा. कारण गडाच्या साईडला गड आहेत, गावं आहेत, तिथल्या लोकांना कळायला पाहिजे की विजय हा प्राप्त झालेला आहे. समोर जो आपण पाहतो सप्तमनोरे, या ठिकाणी राजांच्या राण्या थंडगार हवा घेण्यासाठी येत असायच्या. आता आपण हे मनोरे बघूया, मग पालखी दरवाजातून आपण आतमध्ये जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांचा विजय असो. नमो पार्वते पतये हर हर महादेव. तर गडावरती या बघा, भारी फिलिंग येते. आणि मेन म्हणजे हा गड किती छान बांधकाम आहे बघा. आता आपण ज्या दरवाज्यातून आतमध्ये जाणार आहोत हा पालखी दरवाजा, म्हणजे राजांची, शंभूराजांची पालखी, आऊसाहेबांची पालखी पालखी मार्गातून आतमध्ये जात असायची. हा पालखी मार्ग आहे. समोर हा जो आपल्याला जोता बघायला मिळतोय, हे भुईवाले लोक, म्हणजे पालखीला खांदा देणारी लोक, यांना विश्रांती करण्याकरता किंवा पालखी थांबवण्यासाठी ही जागा. आता आपण पालखी मार्गातून आतमध्ये जाऊया, ते म्हणजे अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे कार्यालय, धान्य गोदाम, राणी वसा पाहण्यासाठी. बोला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांचा विजय असो. छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय. नमो पार्वते पतये हर हर महादेव. त्या ज्या पायऱ्यात ना उंच उंच ह्या जुन्या आहेत, आणि हे जे पुढे बांधकाम हे आता केलेलं आहे, आपलं 2001 मध्ये. हा राणी वसा आहे सगळा. हे आपण बघूया सगळं. खाली जे आपण वाडे पाहतो, या वाड्यांना इतिहासामध्ये अष्टप्रधान मंत्रिमंडळ यांची कार्यालय, कचेऱ्या म्हटल्यात. म्हणजे थोडक्यात त्यावेळेचं मंत्रालय आपण या ठिकाणी पाहतोय. 8 मंत्री स्वराज्याचे, मोरपंत पिंगळे, हंबीरराव मोहिते, अण्णाजी दत्तो, रामचंद्र निलकंठ, निराजीरावजी, रघुनाथ पंडित, रामचंद्र त्रिंबक आणि दत्ताजी पंत त्रिंबक, असे 8 मंत्री स्वराज्याचे. त्यावेळेचं आपण मंत्रालय या ठिकाणी पाहतोय. आता लाईन मध्ये इथे 3 खड्डे आहेत. या खड्ड्यांना इतिहासामध्ये धान्य कोठार असं म्हटलेलं आहे. म्हणजे जर का गडाला खालून शत्रूने वेढा दिला, या गडावर असणारी प्रजा लोक यांना सरासरी 6 महिने पुरेल इतकं धान्य या खड्ड्यांमध्ये साठवलं जायचं. 22 फूट, 20 फूट आणि 15 फूट खड्ड्यांची खोली आहे. लाकडी शिडीने आतमध्ये उतरायचं, पोत्यात धान्य भरायचं आणि ते पुन्हा वरती भरून काढलं जायचं. त्याला आपण कोकणामध्ये पेव किंवा कणगी म्हणतो. धान्यांची गोदाम बघूया आपण. मग राणी महल, राणी वसा याची माहिती आपण आतमध्ये जाऊन घेऊ. आता आपण ज्या दरवाजातून आतमध्ये आलो, हा आहे पालखी मार्ग. समोर मेणा दरवाजा आहे. मेणा म्हणजे राजांच्या राण्या सायंकाळच्या वेळेस मेण्यात बसून या दरवाजातून येत जात असायच्या, म्हणून हा मेणा दरवाजा आहे. या साईडला पूर्वी काय होतं तर खासबाग किंवा ते मेणे समोरच्या बाजूला येत असायचे. हा मेणा दरवाजा आहे. आता आपण राणी महाल बघण्यासाठी आतमध्ये जाणार आहोत. मेणा हा महिलांसाठी, मेणा बंदिस्त, पालखी ओपन, पालखी पुरुषांसाठी. आता राणी महालाच्या समोर हे आपल्याला 6 जोते लाईन मध्ये दिसतील.
याला इतिहासामध्ये दाशीवट्टा असं म्हटलेलं आहे. म्हणजे राणीच्या सेवेसाठी असणारी दाशी. राणी महालामधलं काम झालं की पुन्हा दाशी येऊन थांबायची. हे दाशी महल त्या काळचे आहेत. आता आपण राणी वसा या वास्तूची माहिती त्या ठिकाणी जाऊन घेऊया आणि मग राजांचा महल पाहण्यासाठी आपण पुढे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के. आता आपण ज्या ठिकाणी आहोत याला इतिहासामध्ये राणी महल राणी वसा असं म्हटलंय. राजेश्वर छत्रपतींना एकूण राणी किती तर 8 लग्न महाराजांनी केली. हा एक गणिमी काव आहे की नामवंत मोठ्या मोठ्या घराण्यातील मुलींशी लग्न केली जेणेकरून ती लोक आपल्या सोबत येतील आणि नाही आले तरी आपल्या विरुद्धात युद्ध नाही करणार म्हणून 8 लग्न केली आऊसाहेबांच्या सांगण्यावर. पण गडावरती बघाल तर 6 राण्यांचे 6 घर आहेत फक्त. मग राजांच्या 2 राण्या राहत होत्या कुठे? राजांच्या पटराणी सईबाई, शंभूराजांची आई. ज्यावेळी शंभूराजे 2 वर्षाचे होते त्यावेळी सईबाईंचं निधन देवआज्ञा स्वराज्याची पहिली राजधानी श्रीमान राजगड या गडावरती झाली. सईबाई इकडे आल्या नाहीत कधी. मग उरल्या किती? 7 राण्या. त्यातील एक राणी पाचडगाव या ठिकाणी राहत असायची. कारण आऊसाहेबांचं उतरतं वयमान झालं होतं. या गडाचं वातावरण आऊसाहेबांना मानवत नव्हतं. मग त्यांच्यासाठी पाचड ते महल बांधला आणि त्यांची सेवा करायला राजांची एक राणी म्हणजेच पुतला राणी साहेब पाचडगाव या ठिकाणी राहत असायचे. येत्या वेळी आपण पाचडगावातून गडाकडे आलात आऊसाहेबांच्या समाधीला नतमस्तक झाला असेल, वाड्याला भेट दिली असेल आणि तिथून पुढचा प्रवास केला असेल. म्हणजे 6 राण्या होत्या त्या गडावरती होत्या. कारण आऊसाहेबांच्या सेवेसाठी एक राणी पाचाड ते राहत असायच्या त्या म्हणजे पुतला राणी साहेब. उर्वरित 6 राण्या गडावरती होत्या. त्यांची 6 घरं इथे आपण पाहतो. हा एका राणीचा एक महल आहे. अशा लाईन मध्ये 6 महल आपल्याला बघायला मिळतात. राजांना राण्या 8. त्यांची नावं काय तर सहीबाई, स्वैराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई आणि सकवारबाई अशी 8 लग्न महाराजांनी केली. गडावरती आपण सहमहल पाहतो. पण एक पाहिला बाकी 5 पहिले सेम रचना बघायला मिळते आपल्याला. समोर राणीचा हॉल कक्ष आहे. त्याच्या पाठीमागे राणीचा अंतापूर म्हणजे बेडरूम आहे. डाव्या हाताला अटॅच बाथरूम म्हणजे त्यावेळेचं संचकूप आपण पाहतो आणि उजव्या हाताला जी खिडकी आहे ती हवा पास होण्याची आहे. साईडला राणीमालाचे संरक्षण मिळत आहे. आता एक राणीमहल बघून घ्या. मग आपण राजांचा महल, राजांचा प्रशस्त राहता राजवाडा पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय. नमो पार्वते पतये हर हर महादेव. बघून घ्या सर. हे संचकूप त्या काळचं फक्त वाकून जाणार ते लागेल डोक्याला. हो बघा ना. पहिलेच हे बेडरूम कक्ष. आता आपण ज्या ठिकाणी आलोय हा राजेश्वर छत्रपतींचा प्रशस्त राहता राजवाडा राहतं घर आहे. हे निवासस्थान आपल्या राजांचे त्या काळी एकावर एक असं 2 मजली होतं. दुसरा मजला पूर्णपणे सागवणी होता. पैठणी कापडा, मखमली, गोंड्या आणि मशाल. काय या महलाची वैभव असेल याची कल्पना करा. या ठिकाणी आपले राजे 10 वर्ष राहिले होते. राजांचे जन्मस्थान शिवनेरी गड 19 फेब्रुवारी 1630. पण आपल्या राजांचा अखेरचा श्वास मात्र या जागेवरती सुटला. राजांचं निधन इथे झालं 3 एप्रिल 1680. चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंती, वार शनिवार, दुपारचा तो प्रहर होता. राजांचं निधन मात्र इथे झालं. पण राजांच्या चिते लागणी, देहेकली लागणी. इथून पुढे आपण जे मंदिर पाहतोय बघा, जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. मंदिराच्या पुढे बघा शंकू आकार गोल घुमट आहे ना, ती आपल्या राजांची समाधी आहे. राजे महादेवाचे भक्त म्हणून त्या मंदिराच्या समोर आपल्या राजांच्या चितेला अग्नी देण्यात आली. राजांना आयुष्य फक्त 50 वर्ष लाभलं. जगातला एकमेव राजा ज्याने स्वतःची गादी नव्हे तर स्वराज्य उभं केलं. रयतेचं राज्य निर्माण केलं, बळीचं राज्य निर्माण केलं. येणारे शिवभक्त आल्याला इथली माती कपाळी लावतात की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. हीच माणिक मोती, दुसरी दौलत नाही, दुसरी दौलत नाही. हा राजेश्वर छत्रपतींचा प्रशस्त राहता राजवाडा राहतं घर आहे. महलावरती जॉईंट आपण 4-4 दगड पाहतो जिथे कॉलम्स उभे केले जायचे. शिवाय आपल्याला ठिकठिकाणी अशा प्रकारचे काही खाचे बघायला मिळतील जिथे लाकूड उभं केलं जायचं, लाकडी खांब उभा केला जायचा. कारण दगडामध्ये लाकूड लवकर खराब होत नाही, मातीत हे लाकूड लवकर खराब होतं. मग त्यावेळेचं लाकूड
या अशा खाच्यांवरती उभं केलं जायचं. साईडलाच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. कावडकर लोक खांद्याला कावड लावून या टाकीमध्ये पाणी ओतायचे. आपण गंगासागर तलाव पाहिलं, जिथून पाणी आणलं जायचं. पलीकडे आणखी एक आपल्याला हौद बघायला मिळेल, ते आपल्या राजांच्या आंघोळीची जागा, स्नानगृह, म्हणजे आपल्या भाषेत बाथटब, स्विमिंग पूल. आता हे आपण बघूया. आणि मग दर्शनासाठी वर यायचं असेल तर सगळ्यांनी पायातील बुट आपण बाहेर काढूया, मग दर्शनाला वर येऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता आपण समोर जी विटाची रूम पाहतोय हे टाकसाळ. टाकसाळ म्हणजे काय, तर नाणी बनवायची जागा. शिवराई, होड, राजमुद्रा. आता आपल्या नाण्यावरती लेख आहे सत्यमेव जयते. राजमुद्रा ही अष्टकोनी, लोक कल्याणासाठी. ज्यावरती लेख होता प्रतिपचंद्र लेखे व वर्ध विष्णू मंदिता शहा शुनो शिवशहा मुद्रा भद्राय राजते. अर्थ असा होतो की प्रतिभेचे चंद्र याचा प्रकाश कलेकलेने वाढतो, तसेच शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवराय यांचं स्वराज्य चंद्राच्या कलेप्रमाणे वाढावं ही श्रींची इच्छा. हे नाणं सोन्याचं होतं, राजमुद्रा तांब्याची होती. म्हणजे त्यावेळेची नाणी त्या ठिकाणी बनवली जायची. आता मध्ये आपण हा जो आयत आकृती खड्डा पाहतोय ना सर, बघा आतमध्ये तिथून चाललेत खाली. तिथून 14 पायऱ्या आपण आतमध्ये उतरून गेलो की याच्या आतमधल्या तळघरामध्ये आपण जातो. म्हणजे याला एक तळघर आहे. खलबतखाना म्हणजे काय, तर गुप्त चर्चा करण्याची जागा. स्वराज्याची गुप्तहेर प्रमुख बहेरजी नाईक वेषांतर करायला पटाईत. शत्रूच्या छावणीत जाऊन जिथून काही महत्वाच्या बातम्या आणल्या जातील त्याची चर्चा त्याच्या मसलती याच्या तळघरामध्ये केल्या जायच्या. कारण आता आपण म्हणतो भिंतीला कान असतात, कुणी ऐकलं कोण फितूर नाही झालं पाहिजे म्हणून त्याच्या आतमध्ये गुप्त वार्ता चालायच्या. हा त्यावेळेचा खलबतखाना. जिथे आता आपण उभे आहोत हे त्यावेळेचं सचिवालय, दप्तरखाना, ऑफिस होतं. साईडला ज्या काही खिडक्या आहेत टेहळणी बुरुज आहेत, जे पहारा लक्ष ठेवण्याची जागा. आणि समोर आपल्याला एकावरती एक दोन जोते बघायला मिळतात ना, हे सदर. सदर म्हणजे न्याय निवाडा करण्याची जागा. दरबारामध्ये आपण जाणार आहोत, पण साईडला बघा जे लाईटीचे पोल दिसतात ना, त्याचा तो सरळ असा लास्ट शेवटला टोक दिसता, तो हिरकणीचा कडा आहे. म्हणजे तो कडा उतरून एक आई आपल्या मुलासाठी खाली गेली होती. गडाचे नेम होते त्या काळी की नगारखाना आतमध्ये आहे. ज्या नगारखान्यावरती नगारे सणाई चौघडे वाजले, एकदा की गडाचा महाद्वार बंद झाला की खाली कोणाला सोडलं जात नव्हतं किंवा खालून त्या गडावरती कोणाला घेतलं जात नव्हतं. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हिरकणी गवळण या गडावरती नेहमीप्रमाणे दूध विकण्यासाठी यायचे. एके दिवशी क्षणभर विसावले, धाणीमणी नाही आलं. गडाचे दरवाजे बंद झाले, उतरायला रस्ता काही मिळेना, म्हणून शेवटी हा पश्चिमेचा कडा उतरून त्या खाली गेल्या. एक छोटीशी कविता आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, आणि कथा अजून ऐकू येते तेथील हिरकणी या बुरुजाची. वसले होते गाव तळासी वाळुसुरी या नावाचे, आणि राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बाई को तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेशे, आणि शोभत होते हिरा नाव त्या तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा येत असे दूध घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका त्या लेखीच्या धंद्यावरती. एके दिवशी हिरा क्षणभर विसावली, ध्यानी म्हणणं आलं कधी सांज वेळ टळून गेली. सूर्यदेव मावळता होती गडाचे दरवाजे बंद. हिरा मनात भ्याली घरी ताण बाळ माझे, हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला. पण गडकरी म्हटले नाही आदुज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाच्या आठवे झाली माय माऊली वेडी पिसी, गडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती घेई कुशी. आतुरणे धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले, आणि हिरास साडी चोळी देऊनी प्रेमी सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाचा, कथा अजून ऐकू येते तेथील हिरकणी या बुरुजाची. कथा अजून ऐकू येते तेथील हिरकणी या बुरुजाची. म्हणजे 350 वर्षापूर्वी एका मातेने एका आईने दाखवून दिलंय की आई आपल्या मुलाकरता काय करू शकते. हा पश्चिमेचा कडा हिरकणीचा बुरुज आहे. समोरच आपण पाहतो ही जी अष्टकोनी इमारत आहे, राजांच्या महलासमोर असणारी आपल्या राजांची बाल्कनी गॅलरी सज्जा. आता आपण राजांचा दरबार जिथे आपले राजे छत्रपती झाले
या दरबारामध्ये आपण जाऊया, राजांच्या सिंहासनासमोर नतमस्तक होऊ, मानाचा मुजरा करूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के हर हर. हे काय इकडे? हे गंगासागर तलाव, ज्याची आपण माहिती घेतली. गंगासागर आणि पुढे टकमक टोक. नाही असं. श्री शिवाजी महाराज के जय. आता आपण ज्या ठिकाणी आहोत हा दरबार, याच ठिकाणी आपले राजे छत्रपती झाले 6 जून 1674, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी वार शनिवार. राजांच्या राज्याभिषेकाला इथे 6000 प्रजा ही त्या काळी या दरबारामध्ये उपस्थित होती. दरबार पूर्ण सजवला होता. या ठिकाणी आपल्या राजांचं रत्नजडेत 32 मणाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन होत. 1 मन 40 किलो असं 1280 किलो रत्नजडित सोन्याचं सिंहासन आपल्या राजांचं या ठिकाणी या जागेवरती होत. आज आपण सिंहासनाची प्रतिकृती म्हणून राजांच्या अंगावर ते छत्र पाहतो. या छत्राला इतिहासामध्ये मेघडंबरी असं म्हटलेलं आहे. मेघडंबरी 1985 मध्ये बसवली. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर गणेश सिंग यांच्या आतमध्ये शिवप्रतिमा 6 जून 2009 युवराज छत्रपती संभाजीराजे राजांचे वारसदार यांनी 2009 मध्ये ही शिवप्रतिमा या ठिकाणी बसवलेली आहे. सिंहासनाच्या डाव्या उजव्या साईडला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, शंभूराजे, राजाराम राजे, राजांच्या राण्या, गागाभट्ट मंत्रिमंडळ यांना बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केली गेली होती. समोरची इमारत नगारखाना आहे. याच्यावरती नगारे, सणाई, चौघडे वाजले की खाली महादरवाजा बंद व्हायचा किंवा उघडायचा. गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो ना आपल्याला, पण याची रचना बघून नंतर गेट ऑफ इंडिया बांधला. ही आधीची इमारत नगारखाना आहे. म्हणजे याच्यावरती नगारे, सणाई वाजले की खाली जो मुख्य दरवाजा पण येताना पाहिला तो बंद व्हायचा. हा नगारखाना आहे. मात्र जर आपण हे मधलं अंतर पाहिलं तर हे जवळपास 200 फुटाहून अंतर जास्त आहे. पण त्यावेळी इथे लाईट माईक काही नव्हते. इथे सभा व्हायच्या. मग राजांचा आवाज शेवटच्या व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे. कोपऱ्यात कुसबुस करणारी व्यक्ती तो आवाज राजांपर्यंत गेला पाहिजे, अशी टेक्निक आर्किटेक्ट हिरो जिंदलकरांनी ते करून ठेवली. आजही आवाज इथे आपल्याला प्रत्यक्षात ऐकायला मिळतो, पण त्याकरता इथे शांतता तेवढी पाहिजे. कुठल्याही कोपऱ्यात उभं राहून कागद फाडला तरी त्या कागदाचा आवाज समोर ऐकायला जातो. तिथे फाडलेल्या कागदाचा आवाज चारी कोपऱ्यातून ऐकायला येतो. हे त्यावेळेचं इको साऊंड प्रतिध्वनी. राजांचा राज्याभिषेक सोहळा इथे पार पडला. राजे पहाटे उठून स्नान करून जगदीश्वर मंदिर, आई भवानी माता, शिरकाई माता हे देवतांना नतमस्तक होऊन साकडं घालून या इमारतीमधून दरबारामध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते 6000 प्रजा होते. उठून आपल्या राजांना तिवार मानाचा मुजरा केला. राजाने मुजरा स्वीकारला. राजे पुढे गेले. पहिली नजर 32 मण सुवर्ण सोन्याच्या सिंहासनावर टाकली. दुसरी नजर आऊसाहेबांवरती आणि तिसरी नजर या भरलेल्या दरबारामध्ये. राजांच्या जीवाला जीव देणारे मावळे ज्या वीरांवरती स्वराज्य उभं केलं, तो एकही मावळा, एकही सरदार आपल्या राजांच्या आनंदाच्या सोहळ्यास या दरबारामध्ये दिसत नव्हते. जे वीर मरण पावले होते, राजांचं अंतःकरण भरवलं होतं. भरलेल्या अंतःकरणाने राजे सिंहासनाच्या पायऱ्या चढत असताना आऊसाहेबांना नक्की म्हटले असतील की आऊसाहेब, हिंदवी स्वराज्याच्या मी जी पहिली पायरी चढतो ते आम्हास आमचे मावळे आठवत. आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतोय की आदलेगेन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाच, असे म्हणणारे आमचे तानाजी मालुसरे. गड आला पण सिंह गेला. हिंदवी स्वराज्याच्या मी तिसरी पायरी चढतोय. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे, असे म्हणणारे आमचे बाजीप्रभू देशपांडे. हिंदवी स्वराज्याच्या मी चौथी पायरी चढतोय की वेढात वीर दवडेले 7, नुकतेच मारले गेलेले आमचे प्रतापराव गुजर, शिवाकाशीत बाजी पासलकर, असंख्य वीरांची नावे घेत राजे 32 मणाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान झाले. काशीहून गागाभट्ट आले होते आणि राजांच्या अंगावरती 7 नद्यांचं पाणी सोडलं. अंगावर छत्र पकडलं, मोहरा उधळल्या आणि दरबारामधून एक गारद, एक ललकारी आलेली आहे की पाठीमागून आपल्याला जय बोलायचं. ते गारद असे आहे की महाराज प्रणप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांस सिंहासनाधीश्वर महाराजद्राज विराज श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. हर हर महादेव. अशा प्रकारे ते आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडतो. मात्र आज आपण राजांच्या राज्याभिषेकाचं जे काही छायाचित्र पोस्टर पाहतो तिथलं त्या छायाचित्रामध्ये आपण पाहतो की डोक्यातली पांढरी टोपी काढून आपल्या राजांना तिवार मानाचा मुजरा करत आहे. हा इंग्रज वकील यांचं नाव काय तर हेनरी ऑक्झंटन. हे त्या काळी गडावरती पायी आले होते. दमछाक झाली. नगारखान्याच्या समोर हत्ती पाहिले. राजाने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या स्वागताकरता 2 हत्ती सजवून ठेवले होते. मग हत्ती या गडावरती आले कसे काय हा प्रश्न त्यांना पडला. इंग्रज वकील यांना प्रश्नाचं उत्तर काय मिळेल. त्यांच्या सोबत असणारे दुभाषिक नारायण शेणवे यांना प्रश्न विचारतात. पण दुभाषिक म्हणतात की आपणच खूप हुशार आहात. या प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही शोधू शकता. उत्तर काय मिळेल ना. मग अखेरीस काय केलं तो प्रश्न त्याने स्वतःच्या रोजनीचे डेली डायरी मध्ये लिहून ठेवला. बीबीडी मध्ये त्याचा लॉंग फॉर्म आहे मुंबई बुक ऑफ डगलस. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आताचे आपले इतिहासकार देतात की लहान पिल्लं हत्तींची गडावरती आणली. हत्तींची लहान पिल्लं गडावरती आणली आणि संगोपन त्यांचं गडावरती केलं. कारण एका हत्तीची वाढ 3 ते 4 वर्षात पूर्ण होते. गड बांधायला 14 वर्ष लागले. म्हणजे लहानाचं मोठं करता येतं. लहानाचं आपण मोठं करू शकतो पण मोठ्याचं लहान नाही कधी करता येत. ही आपल्या राजांची दूरदृष्टी. इंग्रज वकिलांना कळणार कसं हत्ती गडावरती आले होते कसे. कारण लहान पिल्लं गडावरती आणली आणि संगोपन त्यांच्या गडावरती केलं. आजही पुढे आपण हत्तीखाना पाहतो तिथे हत्तींचं पालन पोषण केलेलं. आता आपण बाल्य किल्ला पाहून होळीचा मैदान बाजारपेठ या ठिकाणी जाणार आहोत. मग तिथून पुढे जगदीश्वर मंदिर आपल्या राजांच्या समाधीला नतमस्तक होण्यासाठी आपल्याला पुढे जायचंय. बोला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय. नमो पार्वती पतये हर हर महादेव. आणि समोर काही 2 छिद्र आहेत. हे पाण्याचं आउटलेट गटर लाईन वगैरे म्हणजे आतलं जे काही दूषित पाणी असेल तिथून बाहेर काढायचे. हा जो इकडे मोकळा मैदान आहे या मैदानाला इतिहासामध्ये होळीचा माळ असं म्हटलेलं आहे. होळी मैदान आज आपण आपल्या गावात मार्च महिन्यात होळी हा सण साजरा करतो. त्या काळी होळी हा सण या ठिकाणी साजरा केला जायचा. मात्र या ठिकाणी होळी लावली की होळीमध्ये नारळ टाकला जायचा आणि जो व्यक्ती तो नारळ हाताने बाहेर काढेल त्याला इथे हातातील सोन्याचा कडा व मानाचा फेटा बक्षीस म्हणून दिलं जायचं. हे त्या काळचं होळीचं मैदान आहे. समोर आपल्या राजांची शिवप्रतिमा आहे. दरबारामध्ये बसवायला आणली होती पण राजे सिंहासनावर बसताना पायात बुट नाही काढत. राजांच्या पायात बुट इथे आपल्याला राजांच्या पायामध्ये बुट बघायला मिळतात म्हणून ही शिवप्रतिमा आतमध्ये न बसवता इथे बसवली 1974. राजांच्या अंगावरती छत्र हे 2012 मध्ये बसवलंय. उदयनराजे भोसले भिडे गुरुजी यांच्या हस्ते. आज आपल्या राजांच्या पूजनाकरता डेली सांगलीचे शिव प्रतिष्ठान मंडळ यांचे 2 सदस्य गडावरती डेली पूजनासाठी असतात. नित्य नेमाने ते पूजन केलं जातं. या ठिकाणी दरबारामध्ये आणि आपल्या राजांच्या समाधीसाठी. समोर इकडे पत्र्यावाला सेट जो आहे तो हत्तीखाना आहे जिथे हत्तींचं पालन पोषण केलेलं आहे संगोपन केलेलं आहे. मधली इमारती बाजारपेठ आहे. या बाजारपेठेची लांबी जी आहे ती 800 फूट आहे. रुंद 40 फूट आहे. एका साईडला 21 एका साईडला 22 अशी 43 दुकान आहेत. समोर दुकान पाठीमागे घर आणि मध्ये स्टोरेज रूम आहे. प्रत्येक दुकानाची उंची बघाल तर घोड्याच्या उंची एवढी आहे. कारण त्यावेळेचा बाजार घोड्यावरती बसून खरेदी केला जायचा. 7व्या दुकानावरती नागाचं सिम्बॉल आपण पाहतो. कर्नाटकातील नागाप्पा सेटे यांची मागणी होती की आम्हाला या दुकानावरती नाव पाहिजे. नावाची अनुमती त्यावेळी कोणाला नव्हती म्हणून नावावरून नागाचं सिम्बॉल तिथे कोरलेलं आहे. आजही आपण नागाचं सिम्बॉल तिथे पाहतो. बाजारपेठ आपली चालून झाली की आपल्या डाव्या हाताला रस्ता गेले टकमक टोपाला आणि उजव्या हाताला सीधा रस्ता पुढे मंदिर आणि समाधीकडे गेलाय. पुढे जाताना काही वाडे लागतील आपल्याला. ही त्यावेळेच्या लोकांची निवासस्थान आहे. पुढे जे आपण मंदिर पाहतो ते जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. जगाचा ईश्वर जगदीश्वर महादेवाचं मंदिर ते आहे. त्याच्या पुढे शंकवाकार गोलघुमट हे आपल्या राजांची समाधी आहे. समाधी आणि मंदिर याच्या मधोमध एक छोटी इमारत आहे. ज्या इमारतीच्या पहिल्याच पायरीवर नाव आहे सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदळकर. ज्यांनी हा गड बांधला त्यांच्या नावाची पाठी त्या ठिकाणी. ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला आणि राजांची हत्तीच्या अंबारीमध्ये बसून या मार्गाने जगदीश्वराकडे मिरवणूक निघाली त्यावेळी आर्किटेक्ट तिथे उभे होते. राजाने म्हटले की राजा थांबा आता वेळ आली बक्षीस मागण्याची. राजा म्हटलं बक्षीस तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळी आर्किटेक्ट म्हणतात राजा मला बक्षीस काही नको फक्त या पायरीवरती नावाची पाठी पाहिजे आणि त्यासाठी अनुमती ही तुमची आम्हाला हवी. राजा म्हटलं या ठिकाणी का. त्यावेळी आर्किटेक्ट म्हटलेले की राजा
ज्यावेळी गडावर तुमचा मुक्काम असेल, राज ज्यावेळी गडावर तुमचा मुक्काम असेल, ज्यावेळी तुम्ही जगदीश्वर मंदिराला दर्शन घेण्याकरता याल, आणि राज ज्यावेळी तुमच्या पावलांची धूळ ज्या पायरीवरती पडेल ती धूळ आमच्या मस्तकी लागली पाहिजे, एवढंच ते आमचं बक्षीस आहे. आजही नावाची पाठी आपण त्या ठिकाणी पाहतो, सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदळ. त्या साईडला गडाच्या शिराला एक शाश्वती पत्र आहे, ते आपल्या राज्य सिंहासनावरती विराजमान झाले. त्यांची मराठी तारीख तिथे आहे. गडाच्या ज्या वास्तू इमारती आहेत त्याची नोंद तिथे आहे. शिवाय गडाचे दगडी बांधकाम याविषयी ते असे म्हटलेले आहेत की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्रदेव आणि सूर्यदेव आहेत तोपर्यंत केलेले दगडी बांधकाम आहे तसं राहील, पण ते जतन करणं, संवर्धन करणं आपलं पण एक कर्तव्य आहे. त्याच्या पुढे वाघ्या कुत्र्याचं स्मारक आपण पाहतो, पण वाघ्या कुत्र्याविषयी इतिहासात वादग्रस्त आहे. एकदा स्पष्ट झालं तुम्हाला, मला सगळ्यांना कळेल, वाघ्या कुत्र्याचं स्मारक देखील आपण तिथे पाहतो. पण जगदीश्वर मंदिर इथून पुढे आपल्याला एक तासभर लागतो. आपण भवानी कड्याला जातो, म्हणजे जाऊन येऊन आपल्याला एक तासभर लागतो. म्हणजे पूर्वेकडे आपण भवानी टोक पाहतो, राजांची घरची कुळसोमणी भवानी देवी. गडाच्या पूर्वेला भवानीचं टोक येते, गडाच्या पश्चिमेला हिरकणीचा बुरुज, दक्षिणेला काळकाई खळगा श्रीगोंद टोक आणि उत्तरेला टकमक टोक. पण वातावरण स्वच्छ असेल तर या गडावर आपण 8 गड पाहू शकतो. या बाजूला राजगड, तोरणा, लिंगाण, इकडे प्रतापगड, मकरंदगड, महाबळेश्वर. आपण महाड मार्गे आलो की आपल्याला चांभारगड बघायला मिळतो आणि माणगाव मध्ये मानगड. अशा 8 गडाचे दर्शन या गडावर होतं. पण त्याकरता वातावरण हे स्वच्छ पाहिजे. आज ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याला बाजूच्या सह्याद्री पर्वत रांगा देखील बघायला मिळते. आता या ठिकाणी आपलं महत्वाचं गडदर्शन झालेलं आहे. पण माझं गडदर्शन होण्याआधी मी माझ्या ग्रुपला अखेरची काहीतरी वाक्य सांगतो. पहिलं ते वाक्य असं आहे की अंधार पडला पाहता दिवा पाहिजे, अंधार पडला पाहता दिवा पाहिजे. या देशाला पुन्हा एकदा राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा शिवभा पाहिजे. दुसरं ते वाक्य असं आहे, घासलंय विना धार नाही तलवारच्या पाथीला, घासलंय विना धार नाही तलवारच्या पाथीला, मर्द मराठे विना अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. इथे आपलं महत्वाचं गडदर्शन झालेलं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. बोला राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा विजय असो. छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय. नमो पार्वते पते. हर हर महादेव, हर हर महादेव. आता आपल्याला पाया पडून याच मार्गाने परत प्रतीचा प्रवास करायचा आहे. तर फायनली आमचं सगळं रायगड फिरून झालंय आणि खूप भारी वाटलं. थोडे थोडे पाय दुखायला लागले, पण खूप मस्त वाटलं. माझी नाही दुखत आहेत, फक्त मम्माचे दुखत आहेत. अशी थरथरते, मी थोडी थकली अशी थरथरते ती. आणि खरंच तुम्ही या रायगड वरती बघा. येस. तर चला इथेच व्हिडिओ आपण एंड करूया. तर येताना आम्ही पायी पायी आलो आणि आता आम्ही रोपवेने चाललोय, कारण आता रस्त्याने उतरवायचे आता एवढा हे नाही राहिले आमच्यामध्ये, ताकद नाही राहिले. आणि आमच्यामध्ये नाही, फक्त माझ्यामध्ये ताकद नाहीये. ठीक आहे, माझ्यामध्ये ताकद नाहीये आणि मला रोपवे जायचंय आणि मला रोपवे एकदा ट्राय पण करायचंय कसं वाटतंय वरून जायला. म्हणून आम्ही रोपवेने चाललोय. येताना आम्ही सकाळी पायी पायी आलो आणि आता रोपवेने चाललो. तर चला जाऊया. उल्टा है